सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाही। फडणवीसांवर आधी खालच्या पातळीवर आरोप केले होते, आता काय जादू झाली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बीड जिल्हा पुन्हा आदरलाय। परळीच्या सौदाना गावातील सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांचा अपघाती मृत्यू। राख वाहतूक करणाऱ्या टिप्परनं उडवलं, चालक फरार। परळीत अद्याप अवैध वाहतूक सुरू। बेडघर नामक राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक। अपघात की घातपात तपासावं लागेल, भाजप आमदार सुरेश धसांना संशय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले। तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल, कायदा सर्वांना सारखाच, कुणालाही पाठीशी घालणार नाही। बीड प्रकरणावर दादांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री जवळचे आहेत, अनुदान मिळवून देतो। वाल्मिक कराडनं 140 ऊस यंत्र मालकांची 11 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकरी पोलीस ठाण्यात। तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो। बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कुणाचे फोन आले, कॉल रेकॉर्ड काढा, संदीप क्षीरसागरांची मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मसाजोग गावामधील ग्रामस्थांची आज बैठक। एक आरोपी अटक न झाल्यानं ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात। बैठकीत निर्णय होणार। शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू। अधिवेशनाच्या व्यासपीठावर महापुरुषांच्या फोटोसह संविधानाची प्रत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनी शिंगणापूरमध्ये दाखल। काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी। आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली। कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही, संजय राऊतांचा टोला। बुलढाण्याच्या बाधिक गावातील पाणी दूषित नसल्याचंच अहवालातून उघड। पाणी दूषित नाही, कोणतंही फंगल इन्फेक्शन नाही, तरीही टक्कल का पडतंय? ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ। टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 139 वर।